छान चाललंय राज्य. सूत शौनकांना सांगताय की अरे तुम्हाला ऐकायची आवड आहे तर मी तुम्हाला यात्रेचा सगळा वृत्तांत सांगेनच. पण पांडवांचं हे सगळं राज्य सुरू झाल्यानंतर तिथे आलेल्या विदुरांना हे सगळं दिसलं आणि हे फुकटचा पुख्खा जोडायला धृतराष्ट्र गांधारी इथे आहेत हे बघून त्यांना दुःखही वाटलं. आणि एकांतामध्ये त्या दोघांची भेट घेऊन त्यांनी सांगितलं की आता तुम्ही शरीराचा मोह सोडा. हे शरीर क्षीण झालंय. अजूनही या शरीराविषयी आसक्ती त्याच्या मोहामध्ये तुम्ही राहताय. ठीक आहे, पांडव चांगले आहेत, तुम्हाला अगदी मात्या पित्यापेक्षा जास्त श्रद्धेने आदराने वागवतायत, त्यांचा मोठेपण आहे. पण मायेच्या पाशात तुम्ही आता अडकू नका. चला हे सगळं सोडा. आप्तस्वकीयांच्या लक्षात न येऊ देता हे सगळं सोडून निघून गेलं पाहिजे. आपण विदुर स्वतःलाही बाजूला करत नाहीये. आणि मग विदुरांनी सांगितलेली ही नीती मात्र आता धृतराष्ट्राला पटते. अब पछतावा क्या करे, चिडिया चुप गई खेत. ते म्हणतात की यथाशीघ्र कोणालाही कळू न देता उद्या पहाटे आपण हस्तिनापूर सोडायचं. आणि विदुर, धृतराष्ट्र, गांधारी माता सगळेजण निघून जातात. धर्मराज सकाळच्या वेळी आईवडिलांच्या दर्शनाला यायचं. विदुर काका आले तेही माहिती आहे, आनंद आहे, काकांचंही दर्शन घ्यायचं. म्हणून प्रासादात येत आहेत तर डोकं धरून बसलेला संजय. ते विचारतात असं का बसला, तो व्याकुळ आहे, तो काहीच सांगू शकत नाही. आज जाऊन बघतात तर ना धृतराष्ट्र, ना माता गांधारी, ना विदुर काका. संजयाला विचारतो काय झालं. आणि जेव्हा सगळे निघून जातात आणि संजयाला विचारलं काय झालं तर संजय कधीच सांगत नसतो. सगळे निघून गेले ना. हा, आता तर सिद्धराम पण आजच गेले, सोडून गेले म्हणजे सोडून गेले. असो, संजय म्हणतो काही माहित नाही मला, पण नाही आहे, दुःख होतं. कुठे गेले, काय झालं, काही अनुचित आपल्या हातनं. बघा पुन्हा किती सात्विक माणूस. माझं काही चुकलं का, माझ्या हातून काही चुकलं का, आम्हा पांडवांकडून काही चुकलं का, सेवेत काही न्यूनता राहिली का. तेवढ्यात नारद येतात. ते म्हणतात की युधिष्ठिरा खंत करू नको. ते तिघही हिमालयामध्ये सप्तस्रोत स्थान आहे तिथे गेलेले आहेत. तिथे आश्रमामध्ये राहत आहेत. विदुर काका त्यांच्या बरोबर आहेत. आणि आजपासून 5व्या दिवशी ते तिघही देहत्याग करतील. तू खंत न मानता, विषाद न मानता राज्यकारभार कर. कोणीतरी हे सांगण्याची गरज असते की आता आपली भूमिका संपली आहे. पण तो खरा शहाणा की ज्याला आपली भूमिका संपली आहे कोणी न सांगता कळतं. आणि छोट्या छोट्या गोष्टीतून कळतं. रोज 9:15-9ला जेवायला बसत होतो. रिटायर झालो. निरोप समारंभही झाला. त्याचे फोटोही टाकले फेसबुकवर. सगळं झालं. आता 9:15ला डायनिंग टेबलवर जाऊन बसल्यानंतर 7 जन्म आपल्याला साथ देणारी बायको सुद्धा म्हणते आता काही घाई नाही ना, पहिल्यांदा त्यांना खाऊन घेऊ द्या पोरांना. स्वाभाविक आहे. पण हे आपल्याला कळलं पाहिजे की आता मला घाई नाही आहे. मी 9 वाजता जेवायला बसण्याचा आग्रह धरता कामा नाही. जसं डायनिंग टेबलवरची माझी रोल आता संपलेला आहे तसं हळूहळू या सगळ्याच भिंती आडचा माझा रोल संपणार आहे. आणि विड्रॉ होण्यासाठी फार हिंमत लागते. ती ह्यांच्याकडे नाही आहे. म्हणून विदुरांना परत नीती सांगावी लागली आणि बाहेर काढावं लागलं. आघात हाही सहन केला. पांडव स्थितप्रज्ञतेनं राज्यकारभार करतायत. युधिष्ठिर सगळं राज्य शकट अतिशय उत्तमतेने हाकतायत. कोणाला कसला त्रास होणार नाही असं इतकं सगळं प्रशासन उत्तम चाललंय. पण अशुभ चिन्ह काही दिसायला लागले, अपशकुन. आणि त्यामुळं कावरे बावरे झाले धर्मराज. नवीन मुलांसाठी धर्मराज आणि युधिष्ठिर एकच. युधिष्ठिरांना धर्मराज म्हटलं जायचं. नाही तर 5 पांडव म्हणतात 6 नावं का घेता येते असं त्यांच्या मनामध्ये. मुलांचे प्रश्न बरोबर आहेत. पुढच्या पिढीतल्या मुलांना प्रश्न पडत आहेत हे चांगलं आहे.
एकाने माझी भागवत कथा झाल्यानंतर मला विचारलं की अंकल एक बात पूछूं क्या? मैं मतलब पूछ बेटा. कंस को मालूम था ना, बोले कि देवकी का 8वां पुत्र जो है वो मारेगा, तो दोनों को एक जगह जेल में क्यों रखा, अलग अलग क्यों नहीं रखा? बोले दे आर रोग्स बट दे आर लवेबल रोग्स. पोरांना फार प्रश्न पडतात आणि योग्य पडतात. मला कधीच पडला नव्हता. मला असं वाटलं की इट्स नॅचरल ना. नव्याने लग्न झालेल्याला कंस काय सासू थोडीच आहे. असो, व्याकुळ आहे तो. आणि इतके दिवस झाले हस्तिनापूरला गेलेला अर्जुन अजून परत आला नाही. त्यामुळे ही काळजी वाटते की काय सगळं तिकडे ठीक असेल ना. आणि अशात अर्जुनाचं आगमन झालं. आणि अर्जुनाचा चेहरा बघून तर धर्मराजांना असं वाटलं की काहीतरी विचित्र घडलंय. अर्जुनावर तर आकाशच कोसळलं होतं. काय बोलायचं काय सांगायचं त्याला कळत नव्हतं. युधिष्ठिरांनी सगळं द्वारकेतल्या लोकांचं क्षेमकुशल विचारलं आणि शेवटी विचारलं की द्वारकाधीश कसे आहेत. आणि अर्जुन एकदम खाली बसला. तो म्हणाला की दादा, द्वारकाधीश स्वधामी गेले, कलियुग सुरू झालं. ते जे सगळे अपशकुन आहेत, भगवान श्रीकृष्णांच्या सारख्या जगद्गुरूलाही कळतं की आपली भूमिका संपली आहे. तर त्यांचे भक्त आपण आहोत. तर आपल्याला कळलं पाहिजे की ह्या नाटकात पोस्टमनचा रोल माझ्याकडे आहे. जायचं आहे, पोस्टमन नाही आता म्हणा, कुरिअरवाला म्हणू किंवा डिलेवरी बॉय ॲमेझॉनचा, स्विगीचा म्हणून, जरा त्यातल्या त्यात द्यायचं आहे. OTP आला का ठकठक. पण आता स्टेजवर आलोय आणि ते कुरिअर घेणारी जरा दिसायला नाही का बरी आहे म्हणून एक 5 मिनिटं थांबतो ना मी, असं तो म्हणतो का कुरिअरवाला? नाही, त्यात डिलिव्हरी झाली, त्याचा रोल संपला. आपण डिलिव्हर्ड केलं, आपला रोल संपला. वी हॅव डिलिव्हर्ड. उत्तम रीतीने आम्ही आमचं कर्तव्य केलंय. वी डिलिव्हर्ड, विड्रॉ. फार महत्वाचं आहे. भागवत दुसरं काही सांगत नाही. तुमचं कर्तव्य उत्तम करा आणि पडदा पडायच्या आधी स्टेजवरून बाहेर जा. एकदम ग्रेसफुल एक्झिट व्हायला पाहिजे. की जेव्हा सगळं स्टेडियम म्हणतंय की गावस्करनी खेळलं पाहिजे, तेव्हा गावस्कर म्हणतो बाय बाय, तर तो आजन्म लक्षात राहतो. आता रिटायर हो असं सांगण्याची वेळ ज्या क्रिकेटरवर येते त्याला कोण लक्षात ठेवतं. कृष्ण स्वधामी गेले, पांडवांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अशा स्थितीमध्ये आता आपल्या जगण्याला काय अर्थ आहे असं पांडवांच्या मनामध्ये आलं. आणि पांडव द्रौपदीसह राज्यत्याग करून निर्वाण पथावरती गेले. असं निर्वाण पथावरती जात असताना सूत शौनकांना सांगतायत की परीक्षिताच्या हातामध्ये सगळं राज्य सोपवलं. आणि परीक्षिताने आपले वडीलधारे सगळे निर्वाण पथावरती गेल्यानंतर अतिशय सचोटीनं राज्यकारभार सांभाळला. प्रजाला सुखी केलं, आनंदी केलं. कोश आणि सैन्य दोन्हीही सबल केलं आणि छान पद्धतीनं त्याचं राज्य चाललंय. त्याचं स्वतःचं वैयक्तिक जीवनसुद्धा आणि राज्यकारभारसुद्धा आणि प्रजासुद्धा सगळेजण सुखी आहे. एक दिवस एक विलक्षण प्रसंग घडला. विलक्षण प्रसंग असा घडला की राजा परीक्षित भ्रमण करत असताना पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावरती तो फिरत असताना त्याच्या कानावरती एक संवाद पडला. एक अतिशय दुःखी असलेली गोमाता आणि असाच विदीर्ण झालेला एक वृषभ त्या आपसामध्ये काहीतरी बोलत आहे. गोमाता हे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि वृषभ म्हणजे बैल हे धर्माचं प्रतीक आहे. गोमाता दुःखी आहे आणि वृषभ जो पाहिला
त्या वृषभाचा एकच पाय आहे, 3 पाय कटलेत. आश्चर्य वाटतंय ना. धर्माचं जे प्रतीक आहे त्याचे 4 पाय आहेत. धर्माचे 4 पाय आहेत. पहिला पाय आहे सत्य, दुसरा पाय आहे तप, तिसरा पाय आहे शौच आणि चौथा पाय आहे दया. या 4 पायावर धर्म उभा आहे. सिंबॉलिक आहे हे सगळं. आणि गाय पृथ्वीचं रूप आहे. परीक्षितांनी बघितलं की ह्या बैलाचा एकच, वृषभाचा एकच पाय आहे. बाकीचे 3 पाय गेलेले आहे. कारण का कलियुगामध्ये ना सत्य राहिलंय, ना तप राहिलंय, ना शौच राहिलंय, दया पण नाही राहिली. पण एक पाय जो उरलाय तो सत्याचा अर्धमर्ध रूप उरलेला आहे, पार्शियल ट्रूथ. आणि असत्य तोही पाय तोडायला आतुर आहे. आणि या दोघांची ही सगळी अवस्था बघितल्यानंतर परीक्षितांनी त्यांना प्रश्न विचारला की हे काय झालं, तुमची अवस्था अशी कोणी केली. आणि गोमातेने आणि वृषभाने सांगितलं की एक महादुष्ट पुरुष आहे, तो आमची अवस्था अशी केविलवाणी करून टाकतो आहे. त्यांनी विचारलं कोण आहे. तो म्हणे धिप्पाड आहे, काळा कबीन नाही, जे काही वर्णन करायचं असतं त्याला शोभणारं दुष्टतेला, ते सगळं त्यांनी केलं. आणि मग परीक्षिताला सांगितलं की तो केवळ आम्हालाच त्रास देतोय अशातला भाग नाही, तर सर्व सज्जन प्रवृत्तींना, साधू संतांना, सगळ्यांनाच तर त्रास देतोय. इथे परीक्षिताने एक सिद्धांत सांगितला. परीक्षिताने हे सगळं ऐकल्यानंतर परीक्षित अस्वस्थ तर झालंच आहे. आणि तो असं म्हणतो की यस्य राष्ट्रे प्रजा सर्वा स्त्रस्यन्ते साध्व साधुभी. ज्या राष्ट्रामध्ये प्रजा आणि सज्जन सत्प्रवृत्त साधू वृत्तीचे लोक यांना पीडा होते, त्रास होतो, त्यांचा छळ होतो आहे, तस्य मत्तस्य नश्यन्ति. त्या राजाचा केवळ सर्वनाश होतो अशातला भाग नाही. कीर्तिरायुर भगो हता. त्याची कीर्ती, त्याचं भाग्य, त्याचं मोक्ष सगळ्याचा नाश होतो. आणि माझ्या राज्यात जर असं होत असेल तर माझं असंच होणार आहे. म्हणून मी आता तुम्हाला वचन देतो की जो तुम्हाला अशा पद्धतीने त्रास देतोय, कोणाला, धरेला, म्हणजे जो नैसर्गिक साधन सामुग्रीचं अविरत शोषण करतो आहे, जे सारे जलस्रोत आपल्या कारखान्यातल्या इंडस्ट्रियल वेस्टने प्रदूषित करतो आहे, असे पृथ्वीला पीडा देणारे, पृथ्वीचा अलंकार असणारे पर्वत, वृक्ष, वन उद्ध्वस्त करणारे आणि साधू संतांना त्रास देणारे यांचा मी निपात करेन, वध करेन. कारण का ते राजा म्हणून माझं धर्म कर्तव्य आहे. आणि म्हणून त्यांनी विचारलं की तो कुठे छळतोय, कसा छळतोय, याचा मी शोध घेतो आणि त्या दुष्ट पुरुषाबरोबर मी युद्ध करून त्याला मारतो, कारण का तो माझा धर्म आहे. लक्षात घ्या, पर्यावरण आणि सात्विकतेला जे जे हानी पोचवतात ते वध करण्याच्या लायकीचेच असतात, हे विसरू नका. तो काल मी जेव्हा म्हणालो की ते लक्ष व्हायचं आहे, तेव्हा व्हॉट्सअपवर मला एक आला, मग ते तुळशी, बेलवपत्र काय आणि दूब, गणपतीला दुर्वा वाहतो आपण, तर ते नाही का व्हायचं. मग आता मी उत्तर दिलं त्याला की मला त्यातलं काही कळत नाही, पण रमण महर्षींना कळत असावं याच्यावर माझा विश्वास आहे. रमण महर्षींकडे त्यांचा एक शिष्य गेला, श्रावण महिना चालू होता आणि तो थोडा खिन्न होता. तर रमण महर्षींनी विचारलं की काय झालं, तू चाललं ठीक आहे ना. तो म्हणाला हो, मी लक्ष बिलबद्दल व्हायचा संकल्प केला होता, पण काय 90-95,000 97,000 1,500-2,000 कमी पडतात. आता माझ्या परिसरात बेलाच्या झाडाला पानच उरली नाही. तर ते म्हणाले मग त्यात एवढं टेन्शन काय घ्यायचं, तू असं कर, किती 2,000 राहिलेत ना अजून, तू स्वतःला 2,000 चिमटे काढ, म्हणजे लक्ष व्हायला गेलं. तो म्हणाला म्हणजे काय, तू जेव्हा 98,000 वेळा बिलबद्दल तोडला असेल तेव्हा त्या वृक्षाला काय झालं असेल ह्याचा तुला अनुभव आला, तरच तुला कळेल की हे सगळं वेडेपण आहे. जेव्हा विपुल वनसंपत्ती होती तेव्हा ते बरोबर आहे.
मी माझ्या उपासनेसाठी दुर्वा म्हणा, दुर्वा तर लावता येत नाही खैर, तुलसी म्हणा, त्याचं केलं. पण परमेश्वराला संख्येवर फार काही विश्वास नाही. परमेश्वर म्हणतो सांख्य कळालंय की नाही तुला. पत्रम पुष्पम फलम तोयम, तेवढ्याने तो म्हणजे चौघांनी नाही, चौघापैकी एकाने सुद्धा तो संतुष्ट होतो. त्याला काय, द्रौपदीच्या थाळीला काय होतं चिकटलेलं, एक तुळशीचं पान होतं, भरली ना सगळ्यांची पोटं. मग ही गोष्ट नुसती ऐकायची आणि रोज तुळशी तोडायच्या नाही. शास्त्रांनी सांगितलंय एक तर रविवारी, दशमीला, एकादशीला, द्वादशीला तुळस तोडायचीच नाही. एरवीच्या दिवशी आता एकादशीला तुलसी अर्पण करणार पाहिजे ना, तर मंजरीसह एक तुळस तोडायची असते, तर ती आधी तोडून ठेवायची आणि तोडत असताना त्या तुळशीला प्रार्थना करायची की हे विष्णू प्रिये, विष्णूच्या चरणावर समर्पित करण्यासाठी मी तुझी पानं घेऊ ना. मग तिची परवानगी घेऊन ते तोडायचे. खाटी का आहोत का आपण? नाही, खूप प्रेमाने करायला पाहिजे, खूप प्रेमाने करायला. असं शास्त्र सुद्धा जगात तुम्हाला कुठे सापडणार. विशिष्ट वृक्षाची मुळं एखाद्या विशिष्ट आजारावर रुग्णाला द्यायची असतील तर तो वृक्ष वनातला, जंगलातला तो आयुर्वेदाचार्य दाखवत होता की ह्या वृक्षाची मुळं आहेत. तर आता मुळं तोडायची तर वृक्ष तोडावाच लागेल ना. तर तो त्या आजारी माणसाच्या कुटुंबातल्या कर्त्या पतिपत्नींना घेऊन यायचा. तो वैद्यराज आपल्या पत्नीला घेऊन यायचा, ब्रह्मचारी असेल तर एकटा यायचा, त्या वृक्षाची पूजा करायचा, वृक्षाला प्रार्थना करून फलाणे फलाणे घरातल्या ह्या गोत्राचा हा माणूस आजारी आहे, त्याला हा आजार झालेला आहे, त्यासाठी तुझ्या मुळांची गरज आहे, तर तुझी मुळं तोडण्यासाठी हे दाम्पत्य आलेलं आहे. तुझं पूजन करून तुला प्रतिज्ञा करून सांगता आहे की तुझ्या जातीची 10 झाडं आम्ही लावू. मग ते तोडत होते. आणि आता आपण किती तोडतोय, काय काय तोडतोय. शास्त्रांनी असं सांगितलेलं आहे, चिंच, वड, आवळा याची 10, 15, 20 अशी झाडं जो लावतो आणि जगवतो त्याला स्वर्गात पहिल्या पातळीवर स्थान मिळतं. हे हजारो वर्षापूर्वी सांगितलं. आम्ही कधी वाचलंच नाही, आम्ही कधी बघितलंच. दशमस्कंधामध्ये येईल, श्रीकृष्णाने वृक्षांचं वर्णन केलंय, गोपींच्या वर्णनापेक्षा सुंदर आहे ते, पण आम्ही ते बघतच नाही, आम्ही वाचतच नाही. युद्ध सुरू झालंय परीक्षिताचं आणि कलीचं. परीक्षिताने असे वार केलेत की मृत्यू आता दिसायला लागला आणि कलीनी हात जोडून शरणागती पत्करली. आता क्षत्रिय आहे, शरण आलेल्याला तर अभय द्यावंच लागतं. परीक्षित म्हणाला ठीक आहे, मी तुला मारत नाही, पण तू माझं राज्य सोडून जा. कली म्हणाला की तुझं राज्य सोडायचं म्हणजे पृथ्वीच सोडावी लागेल, कारण का सगळ्या पृथ्वीवरती पांडवांचं राज्य आहे. मला इथेच राहू द्या, तर मी जाणार कुठे, तर मला राहायला एखादी जागा दे. राजा परीक्षितांनी सांगितलं की तुला मी एक जागा देतो जिथे तू राहू शकतो, कलिपुरुषाला. तो म्हणे कुठे राहू, तो म्हणे द्यूत जिथे चालतं तिथे राहा, जुगार जिथे खेळला जातो तिथे राहा. लॉटरीचे तिकीट घेणार म्हणजे जुगारच आहे, त्यामुळे इथे कोणी जर घेत असेल ना तर आज चतुर्थी आहे, घेऊच. ना शुक्रवार असला की देवीच्या देवळासमोर ते विकेल. तुळजापूरला गेलात ना, हे घ्या ना, बघा तुळजाभवानीमुळे तुम्हाला लॉटरी लागणार आहे. जुगार आहे, द्यूत. कली आहेच तेथे. कली म्हणाला जुगाराच्या अड्ड्यावर माझं ठिकाण, काहीतरी माझ्या पोझिशनचा विचार करा.
तर परीक्षेत म्हणाला की मग तुला ह्याच्यापेक्षा दुसरं काय? तर म्हणाले की पान जिथे चालतं म्हणजे व्यसन जिथे आहे तिथे तू ये. कुठल्याही प्रकारचं व्यसन त्याच्यामध्ये कली आहे. हे दुसरं स्थान कलीला राहायला दिलं. तरी कलीचं काही समाधान होणं शक्य नाही. तो म्हणाला की अहो दोन्ही ठिकाणं अशी आहे. मग म्हणे तुला तिसरं ठिकाण देतो. भागवतामध्ये जो शब्द वापरलाय तो आपल्याला माहित आहे त्या अर्थाचा नाही आहे. ते तिसरं स्थान आहे स्त्रिया. पण स्त्रिया म्हणजे लेडीज नव्हे. जिथे जिथे कोणत्याही प्रकारचा कुमार्गाचा किंवा व्यभिचाराचा विषय चालतो तिथे तिथे कली आहे. आता सध्या सगळ्या सिरियल्समधून ते दाखवतातच आपल्याला, है ना. 3 मुलं असतील तर एक लग्नाच्या आधी झालेला, मग लग्न झाल्यावर नवऱ्याकडून झालेला, मग नवऱ्याशी भांडण होऊन नवऱ्याच्या मित्राकडून झालेलं, असं सगळं ते चाललेलं असताना आपल्याला असं वाटतं की कुटुंब व्यवस्था अशीच आहे, कली आहे. मी हे बोलतोय हे जरा उग्र वाटलं ना तरी हिंदू माणसाला जागा करणं फार कठीण आहे. उठ रे बाळा, उठ रे बाळा असं नाही. 18 अध्याय सांगावे लागले कृष्णाला. मी किस खेत की मुली आहे. आणि ती सांगितल्यानंतरही कृष्णाला माहिती होतं की अर्जुन सगळे हिंदू समाजाचं प्रतीक आहे. सांगून झालं, समजावून झालं. तस्मात उत्तिष्ठ उत्तिष्ठ, युद्धाचा कृतनिश्चय कर हे सांगून झालं. आणि शेवटी लक्षात असं आलं की हे सगळं सांगितलं खरं आपण, पण हा हिंदू आहे ना. मग कृष्ण म्हणाले यथेच्छसी तथा कुरु, तुला जे करायचं आहे ते कर, आता मी माझ्याकडून सांगून झालंय. व्यभिचार जिथे आहे कोणत्याही पातळीवरचा, प्रत्यक्ष मानसिक पातळीवरचा, दोन्ही पातळीवर व्यभिचार जिथे आहे, कुमार्गी व्यवहार जिथे होतो आहे तिथे कलीचा वास आहे. तरी कली समाधानी झालाच नाही. मग आता पुन्हा एक शब्द वापरलाय सुना. म्हणजे सुना नाही, बहु नाही. सुना याचा अर्थ असा आहे हिंसा. जिथे हिंसा आहे तिथे तू राहा. काया वाचा मने हिंसा. हिंसा फक्त शस्त्रांनीच होते असं नाही, शब्दांनी सुद्धा होते. मग जिथे जिथे हिंसा आहे तिथे राहा. तरी कलीचं समाधान झालं नाही. तो म्हणाला की आता बस शेवट मला एक जरा बरी जागा द्या, मी तिथे राहतो. मग राजा परीक्षितांनी सांगितलं सोनं सुवर्ण तिथे तू राहा. आता इथे सोन्याचा अर्थ सुद्धा आपण अंगावर घालतो ते सोनं नाही. उलट वैदिक परंपरेमध्ये प्रत्येक स्त्रीने आपल्या अंगावर किमान काही सोन्याचे दागिने घातलेच पाहिजेत असं शास्त्र. आणि स्त्रीने काय पुरुषांनी पण घालावेत. आपल्या कोणत्याही देवाच्या प्रतिमेकडे पहा तुम्ही, अलंकाराने लखलखलेले. एक आमचा विठोबा, ह्याला थोडा अपवाद आहे. तो अलंकाराने जेवढा छान दिसतो तेवढाच बिना अलंकाराचाही छान दिसतो. कारण का तो छानच आहे. बाकी सगळ्या देवांना जरा मेकअप बिकअप करावा लागतो. पांडुरंगाला आमचा मेकअप करावा लागतो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया. माऊलीने त्याचं वर्णन निळीये रजनी असं केलं. निळीये रजनी. कधी प्रश्न पडला का आपल्याला, निळीये रजनी, काळ्याचा निळ्याशी काय संबंध आहे? काळा आहे विठोबा आमचा, तुमच्या आमच्यासारखा आहे. तर विठ्ठलाच्या अंगावरती जेव्हा दूध ओतलं जातं ना, तेव्हा संपूर्ण विठ्ठलाची मूर्ती निळी दिसते. अभिषेक तुम्ही बघित असाल, टीव्हीवर पाहिला असेल, प्रत्यक्ष केला असेल, तर जेव्हा ते दूध दही असं येतं ना, तेव्हा ते निळं निळं दिसतं. आणि पाणी जेव्हा ओतलं जातं ना, तेव्हा धोधो कोसळणारा सह्याद्री पर्वतावरचा पाऊस कसा असतो तसा सह्याद्रीसारखा विठ्ठल दिसतो.